मी नाही सोडणार तुला। मी तुला रोज दाना पाणी दे, तुझ्यासोबत खूप गप्पा गोष्टी करेन। फक्त तुला पिंजऱ्यात बंद राहावं लागेल आणि जर बोलायचं असेल ना तर फक्त माझ्याशी बोलायचं। काय त्यासाठीच तर पकडलंय मी तुला। ए तुला समोरचं दिसत नाही का ग? उडाला ना आता माझा राजस। अहो असं काय करताय? तुमचंही लक्ष नव्हतं आणि माझ्यावर आळ घेतेस तू? माझं लक्ष होतं, तुझं नव्हतं, आणि वर तोंड करून मलाच बोलतेस? मूर्ख कुठली, माझी सगळी मेहनत वाया गेली। आता उडाला ना माझा राजस। राजस उडालेला बघितलं नाही तू? तो पक्षी, त्याचं नाव मी राजस ठेवलं होतं। त्याला मला पिंजऱ्यात ठेवायचं होतं, पण तू आली आणि उडाला ना तो। जा चल जा। माणिक, माणिक ही तीच माणिकताई आहे का जिचं आहोंच्या बरोबर लग्न होणार होतं? अरे बापरे। काय ग, जिथे तिथे आडवी येशील? लक्षात ठेवा, जर माझ्या मुलीच्या वाटेत आलीस ना तर या वेळेला तुझी कळशी नाही, तुला बुडवीन पाण्यात। चल जा। काय ग माणिक, तुला म्हटलं माझ्या बरोबर नदीची पूजा करायला चल, तर नाही म्हणालीस, आणि आता हे सगळं काय चाललंय? कोणती सखू का मखू, तिलाच बघायला आले होते मी। ती रोज नदीवर येते असं तू बाबांना सांगत होतीस, तेव्हा मी ऐकलं ते, म्हणूनच आले। आता येऊ दे तिला, नदीतच बुडवते तिला आता। ह्याचा अर्थ हीच सखू आहे हे माणिकला अजून कळलेलं नाहीये, तर नकोच सांगायला। आतताईपणे काहीतरी करून बसेल आणि नावाला बट्टा लागेल। सखू आणि मनोरमेला जी काही अद्दल घडवायची आहे ती आम्ही घडवू। माणिकला दूर ठेवायला हवं त्यापासून।